ठाकरेंच्या शिवसेना आमदारांनंतर आज खासदारांची मातोश्रीवर बैठक। पक्षाची रणनीती आणि संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा होणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। शिक्षेला स्थगिती न देण्याच्या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल, तर शिक्षेच्या अपीलावर आज सत्र न्यायालय निर्णय देणार। स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीवर 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती। मध्यरात्री शिरूरमधून झाली होती अटक। मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली, दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध। आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा, तर आरोपी सराईत असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा। अटकेच्या मागणीसाठी आज बाईक रॅली, तर आलिशान रोल्स रॉइसमधून फिरतानाचा कोरटकरचा व्हिडिओ समोर। मुंबईत सीएसएमटी मध्ये फलाट विस्तारीकरणासाठी 15 तासांचा विशेष ब्लॉक, तर ग्रँट रोडजवळ गर्डर कामासाठी 13 तासांचा जम्बो ब्लॉक। अनेक लोकल्स एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम। मुंबईतल्या सायनच्या पुलाचं काम कासव गतीनं सुरू। आधी शौचालयामुळे काम रखडलं, आता विजेच्या तारा आणि बीएमसीने लीजवर दिलेल्या भूखंडामुळे कामात अडथळे। HSRP नंबर प्लेटवरून पेटला वाद, तिप्पट वसुली होत असल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना पत्र। माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड। पुणे, सातारा आणि सोलापूरच्या पाणी वाटपाच्या निर्णयासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक। अजित पवार आणि विखे पाटलांची उपस्थिती। सोलापूरला अतिरिक्त पाणी देण्यास रामराजेंचा विरोध। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील लोगोत मुंबईचं नाव चुकवलं। स्पेलिंग चुकलेली प्रमाणपत्र काही महाविद्यालयांकडून माघारी। उत्तराखंडच्या चमोलीत हिमकडा कोसळून बर्फाखाली अडकलेल्या 55 पैकी 33 मजुरांची सुटका। उर्वरित 22 मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू। युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचा युक्रेनवर मोठा दबाव। डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात भर मुलाखतीमध्येच अभूतपूर्व खडाजंगी। युद्ध थांबवा अन्यथा अमेरिकेचा पाठिंबा विसरा, असं सुनावलं। ट्रम्प सोबतच्या वर्तणुकीबद्दल माफी मागायला झेलेन्स्कींचा नकार, तर रशियाकडून ट्रम्प आणि उपाध्यक्ष वान्स यांच्या संयमाचं चमत्कार असं वर्णन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।